तर मुंबईमधनं आत्ताची महत्त्वाची बातमी आहे। चर्चगेट परिसरामधली ही बिल्डिंग आहे। इन्कम टॅक्स विभागाच्या बिल्डिंगला बेसमेंटमध्ये 10 नंबर खोलीमध्ये आग लागलेली आहे। मात्र अर्थातच ही इन्कम टॅक्सची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे इथे अनेक कागदपत्र आहेत। त्या कागदपत्रामुळे हे आगीचं जे लोण आहे ते पसरलेलं आहे। धुराचे लोटच्या लोट इथे बघायला मिळत आहेत। अग्निशामक दलाच्या तब्बल 8 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल आहे। सुदैवानं या बिल्डिंग मधल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना अग्निशामक दलानं सुखरूपरित्या बाहेर काढलेलं आहे आणि सध्या जी आग लागली आहे ती नियंत्रणात आणण्याचं काम अग्निशामक दल करत आहे। आपण नुकतंच आता बघितलं, एका कर्मचाऱ्यांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला तेव्हा त्यांनी आगीचं कारण सुद्धा सांगितलं। शॉर्ट सर्किटमुळे बेसमेंटमधल्या एका रूमला आग लागली आणि त्याच्यानंतर ही आग पूर्ण बिल्डिंग भर पसरलेली आहे। कागद आहेत या बिल्डिंगमध्ये, अर्थातच इन्कम टॅक्सची डिपार्टमेंटची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे कागदामुळे आगीचं जे लोण आहे ते मोठ्या प्रमाणावर पसरलेलं आहे। धूर जे आहे ते कोमिंग ऑपरेशननं बाहेर काढण्याचं काम सध्या अग्निशामक दल करत आहे। यातले जे कर्मचारी आहेत ते सुखरूपरित्या बाहेर आलेले आहेत। वर्दळीची जागा आहे, आज सोमवारचा दिवस, त्याच्यामुळे या कार्यालयामध्ये अनेक कर्मचारी हे उपस्थित होते। मात्र सुदैवानं या सगळ्यांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे। तर मुंबईमधनं ही महत्त्वाची बातमी समोर येते। ही दृश्य तुम्ही बघताय, ही मुंबईमध्ये आयकर विभागाची इन्कम टॅक्सची जे कार्यालय आहे त्या कार्यालयालाच आत्ता आग लागलेली आहे। त्याचीच ही थेट दृश्य तुम्ही बघताय। शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागल्याचं प्राथमिक माहिती इकडच्या कर्मचाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र या बिल्डिंगमध्ये अनेक कागदपत्र असल्यामुळं या आगीचा जो भडका आहे तो उडालेला आहे। अग्निशामक दल इथं वेळीच उपस्थित झालं आहे। अग्निशामक दलाच्या 8 गाड्या सध्या घटनास्थळी दाखल आहेत आणि कर्मचारी हे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत। अग्निशामक दलाच्या 8 पेक्षा जास्ती गाड्या या घटनास्थळी दाखल असून इकडे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे। इन्कम टॅक्सची बिल्डिंग आहे, त्याच्यामुळे अत्यंत महत्त्वाची कागदपत्र, इन्कम टॅक्स रिलेटेड दस्तावेज या बिल्डिंगमध्ये असणार आहेत। त्याच्यामुळे कागद आणि फायली असल्यामुळं हे जे आगीचं स्वरूप आहे ते अजूनच मोठं रौद्ररूप धारण करण्याची शक्यता आहे। मात्र अग्निशामक दल इथे दाखल झालेलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुद्धा या दलाकडनं सध्या होत आहेत। सध्या अग्निशामक दलाकडनं इकडच्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। बरेचसे कर्मचारी हे सुखरूप बाहेर आलेले आहेत। आज सोमवारचा दिवस आहे, वर्दळीचा दिवस आहे, आठवड्याची सुरुवात आहे, त्याच्यामुळं अनेक कर्मचारी या बिल्डिंगमध्ये उपस्थित होते। यांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। अग्निशामक दल इथे उपस्थित आहे। पोलिसांकडनं सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। आयकर विभागाचं जे बेसमेंट आहे, तळमजला आहे, तिकडच्या रूम नंबर 10 मध्ये शॉर्ट सर्किटमुळं ही आग लागली। मात्र तिथे असलेल्या कागदांमुळे, फायलिंगमुळे या आगीनं अगदी क्षणभरातच मोठं रूप धारण केलेलं आहे आणि या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 8 गाड्या दाखल आहेत।